विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। उमरग्याचे साईधाम समस्यांच्या कचाट्यात। उमरगा शहरातील नगर परिषदेला सर्वाधिक आर्थिक उत्पन्न प्राप्त करून देणारे साईधाम हे सध्या सर्वश्रुत आहे। शहराच्या विविध भागात अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा निर्मूलन, सार्वजनिक स्वच्छता, पाणी पुरवठा इत्यादी प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागले असले तरी शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या साईधामकडे नगर परिषद प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे। साईधाम परिसरात सांडपाणी निर्मूलन, अंतर्गत रस्ते, घाणीचे साम्राज्य आदी प्रश्न निर्माण झाल्यामुळे साईधाम परिसर नागरी समस्यांच्या कचाट्यात सापडल्याचे दिसून येत आहे। शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत शांताई मंगल कार्यालयाच्या पाठीमागे गेल्या 8 ते 10 वर्षांच्या कालावधी दरम्यान टोलेजंग इमारतींची बांधकामे पूर्ण झाली आहेत। बरीचशी इमारत बांधकामे प्रगतीपथावर आहेत। शाळकरी मुलामुलींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचे वास्तव्य येथे मोठ्या प्रमाणात आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून या भागातील प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झाली आहे। जागोजागी सांडपाण्याची डबकी साचलेली आहेत। सांडपाणी निचाऱ्याची सुविधा नसल्यामुळे सांडपाण्याचा ओढा भर रस्त्यावरून वाहत आहे। खुल्या भूखंडावर काटेरी झाडाझुडपांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे। वाढत्या घाणीच्या साम्राज्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे। साईधामच्या प्रमुख रस्त्यावर सांडपाणी साचल्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावरून शाळा महाविद्यालयासाठी ये जा करणाऱ्या महिला व मुलामुलींना नाहक त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांची वाहने घसरून अपघाताला सामोरे जावे लागत आहे। या भागातील नागरिकांनी विविध नागरी समस्यांबाबत नगर परिषद प्रशासनाकडे लेखी निवेदने देऊन सुद्धा पाठपुरावा केला आहे। पालिका प्रशासन या कामी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची खंत या भागातील नागरिक व्यक्त करीत आहेत। येत्या 8 ते 10 दिवसांच्या आत या भागातील नाली, गटारे, सांडपाणी व्यवस्थापन आणि मुख्य रस्त्याची डागडुजी इत्यादी कामे मार्गी न लागल्यास या भागातील नागरिकांच्या वतीने रास्ता रोको, आमरण उपोषण, साखळी उपोषण, नगर परिषदेवर मोर्चा इत्यादी विविध आंदोलनं करण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट सुधीर पवार, प्राध्यापक सूर्यकांत वाघमारे, चांद पाशा शेख, रणजित कोराडे यांनी दिली आहे। साईधाम परिसरातील विविध नागरी समस्या मार्गी लावण्यात याव्यात अशी मागणी शिवाजी साठे, बळीराजे घोरवडे, विजय वडदरे, आनंद मोरे, दिलीप माने, लक्ष्मण कांबळे, चांदभाई शेख, अशोक धुमाडसह साईधाम वासियांच्या वतीने करण्यात आली आहे। विश्व 24 न्यूज करिता प्रतिनिधी मारुती कदम, उमरगा, उस्मानाबाद। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी घोरवाडे बळीराम सर। मी साईधाम येथे राहतो। साईधाम एरिया हे उमरगा नगरीतील सर्वात जास्त टॅक्स भरणारा एरिया आहे। तरी पण येथील मुख्य रस्ते असतील, गटारी असतील आणि इतर सांडपाण्याची व्यवस्था असेल याकडे नगरपालिकेचे अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे। या ठिकाणी नालीचे पाणी पूर्णतः रस्त्यावर येत आहे आणि त्यामुळे लहान मुलं असतील किंवा वृद्ध माणसे असतील यांना जाण्यासाठी येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे। याकडे नगरपालिकेचं बिलकुल दुर्लक्ष होत आहे। तर या ठिकाणी मी आनंद मोरे साईधाम कॉलनीतून बोलत आहे आणि समस्याचं म्हणजे या ठिकाणी समस्या मांडण्याचा प्रयत्न करत आहे। तर या ठिकाणी सर्वात मोठी समस्या म्हणजे सांडपाण्याचं नियोजन। तर सांडपाण्याच्या नियोजनाकडे नगरपालिका ही अतिशय गांभीर्याने घेत नाही। या सांडपाण्याच्या नियोजनामुळे पूर्ण रस्त्यावर पाणी येत आहे आणि या सांडपाण्यामुळेच आपलं सर्वांचं आरोग्य म्हणजे या नगरीतील सर्वांचंच आरोग्य धोक्यात येत आहे। तर ह्या सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी नगरपालिकेनं वेळीच लक्ष घालून या सांडपाण्याचं निराकरण करावं असे आम्ही निवेदनातून वेळोवेळी आम्ही निवेदन दिलेलेच आहे। परंतु इथून सुद्धा अतिशय गांभीर्यानं घेऊन सर्वांच्या आरोग्याच्या समस्याचा म्हणजे आरोग्याचा विचार करून नगरपालिकेनं याकडे अतिशय त्वरित लक्ष देऊन या सांडपाण्याचं निराकरण करावं। सूर्यवंशी आर्यस, सहशिक्षक, प्राथमिक शाळा महालिंगवाडी,
साईधाम सोसायटी उमरगा या ठिकाणी राहतो. सध्या ह्या रस्त्याची जी अवस्था आहे फारच बिकट झालेली आहे. कारण निम्म्या रस्त्यामध्ये 200 ते 300 मीटरवर सिमेंट रस्ता झालेला आहे. ते अतिशय चांगली बाब आहे. परंतु या सध्या जी अवस्था बघता आहेत ही सगळी सांडपाणीची व्यवस्था किंवा खाली या ठिकाणी गटार अपूर्ण काम आहे. तर ते नगर परिषदेने तात्काळ दुरुस्त करून आम्हा सर्व रहिवाशांची या ठिकाणी सोय करण्यात यावी. कारण भर उन्हाळ्यामध्ये हे जर रस्त्यामध्ये तुम्ही जे बघत आहात ते अतिशय घाण पाणी आहे, सांडपाणी आहे. त्या पाण्याचा संध्याकाळी वास येतो आहे. सर्व मुले संध्याकाळी ट्युशनला जातात. संध्याकाळी 8-8:30ला ट्युशन सुटते. येतानाही मुलांना त्रास होतो. तर याचा नगर परिषदेने विचार करावा आणि तात्काळ या ठिकाणी ह्या पाण्याचा निचरा व्यवस्थित पद्धतीने होऊन आम्हा सर्व रहिवाशांना या ठिकाणी समाधान मिळावं एवढी अशी विनंती करतो. अनेक वेळा नगर परिषदला या अगोदरही नगर परिषदला निवेदन आम्ही सर्व शिक्षक मंडळींनी दिलेले आहे. परंतु नगर परिषद काम करत नाही. आता याच्यानंतर निवेदन देऊन आम्ही या ठिकाणी काय करू शकतो पुढचा. कारण एकदा नाही दोनदा नाही जवळपास 4 ते 5 वेळेस आपण निवेदन या ठिकाणी दिलेले आहेत. परंतु त्यावर नंतर थोडाफार रस्ता इथं झालेला आहे सिमेंट रस्ता. पण इथून जो खाली रस्ता आहे तो अजिबात झालेला नाही. आणि त्यात आता आणि सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे अजून जास्त त्या ठिकाणी अडचणीचा सामना आम्हाला करावा लागत आहे. मी ॲडव्होकेट सुधीर पवार. आम्ही साईधाम वासी आहेत इथं सर्व जमलेले. यापूर्वी आम्ही नगर परिषद कार्यालय उमरगा इथं 8 ऑगस्ट 2022 रोजी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री जाधवर साहेब यांना निवेदन देऊनही आज तागायत नगरपालिकेने किंवा नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी तेथील अधिकाऱ्यांनी आम्हा साईधामवासी यांच्या घराकडे येण्या जाण्यासाठी असलेला जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्यावर घाण सांडपाणी खड्डे या गोष्टीकडं नगरपालिकेनं दुर्लक्ष केलं आहे. आमची गैरसोय झालेली आहे. आम्ही सर्वांनी इथं आमच्या सहकुटुंबासह वास्तव्यास आहोत. तरीसुद्धा नगरपालिकेनं याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. सदर रस्त्यानं येता जाता लहान मुलं बायका यांची फार होळसांड होत आहे. नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्यामुळं सदर निवेदनाद्वारे आम्ही सर्व साईधामवासी का होईल नगरपालिकेला किंवा प्रशासनाला विनंती करतो की सदर रस्त्याची त्वरित पाहणी करून दुरुस्ती करावी. पडून हातपाय मोडून घेतले. पावसाळ्यामध्ये दुनियाचे चांगले चांगले लोक राहायला इथं सगळे SP येऊन राहून गेले. सगळ्यांना बघितली परिस्थिती. मुख्य अधिकारी नगर परिषदचे राहायला होते इथं आपल्या एरियात. त्याने हे रस्ता बघून त्याने स्वतः निघून गेले इथून. पण या रस्त्यासाठी काय केलं. आणि विद्यार्थी जात्यात येतात पावसाळ्यात तर ह्या रस्त्यानं चालणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. रस्त्यानं जाताना किती विद्यार्थी पडले, हात मोडले, पाय मोडले. विद्यार्थ्याचा दवाखाना, सगळे पालक परेशान. ते नोकरी करावं त्या शिक्षकांना का ह्या विद्यार्थ्याला दवाखाना दाखवावा अशी परिस्थिती झाली ती पावसाळ्यात. आणि आता हे गटरीचं पाणी सरळ रोडवर सोडून टाकलेत. जे ते प्लॉट मला का आपल्या सोयीनुसार पाणी काढून रस्त्यावरचं प्लॉटमधलं गटरीचं काढून रस्त्यावर सोडलेलं. आणि स्कूटीवर जाणाऱ्या बाया पडलेल्या. आता काल परवा दिवशी 2 लेडीज पडल्या इथं. काय परिस्थिती आहे. कोण ह्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, काय नाही. नमस्कार, मी वाघमारी सूर्यकांत साईधाम उमरगा इथून बोलत आहे. या ठिकाणी प्रचंड रोगराई साथीचे रोग पसरलेले आहेत. याचं कारण हे की गटारीची पाणी मुख्य रस्त्यावर येत आहे. लहान बाळे, महिला या ठिकाणी पाण्यामध्ये गाडीहून येत जात असताना पडत आहेत. मुख्य रस्त्याचा प्रश्न आहे, अंतर्गत रस्त्याचा प्रश्न आहे. नगरपालिकेला वेळोवेळी सूचना देऊनसुद्धा नगरपालिका जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत आहे का असा आमच्या मनामध्ये प्रश्न आहे. आणि या ठिकाणी मुख्य रस्त्यावरती उन्हाळ्यात अशी परिस्थिती आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिला असाल की अशी जर परिस्थिती उन्हाळ्याच्या असेल तर पावसाळ्यात काय परिस्थिती होईल ही आमच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. नगरपालिकेने तात्काळ यापुढे याच्यावरती कारवाई करावी, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. हे या माध्यमातून नगरपालिकेपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी साईधाममध्ये राहतो इथे. हे पावसाळा आता सध्या सुरू नाही तरी पण पावसाळ्यासारखी परिस्थिती आहे. नगर परिषदला आम्ही वारंवार निवेदने दिलेली आहेत. खूप वेळा आम्ही नगर परिषदेची भेटी घेतलेल्या आहेत. तात्पुरती डागडुजी केली जाते आणि मग जशी आहे तशी परिस्थिती परत राहते. गटाराचं पाणी आता रस्त्यावर सुटलेलं आहे. खूप दिवस झालं येणारे जाणारे लोक बघतात, तक्रार करतात, तरी त्याची काही दखल घेतली जात नाही आहे. लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा
ही सगळ्या आमच्या सैदामवासियांची मागणी आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.